साऊथ एशियन फेडरेशन फॉर ऑल स्पोर्ट्स या संस्थेमार्फत होणाऱ्या साऊथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्ट कप चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी यांची भारतीय संघामध्ये निवड झाली आहे. आणि हे विद्यार्थी अवघे 14 वर्षाखालील पहिला संघ जो आहे जो भारतीय संघामध्ये ज्यांची निवड झाली. कारण आतापर्यंत आपण जर बरेचसे गेम बघितले तर 15 वर्षापुढील किंवा 19 वर्षापुढील अशी विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती. पण आज कोकणातील पहिलेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना अवघ्या 14व्या वर्षाखाली ह्या विद्यार्थ्यांची भारतीय संघामध्ये निवड झालेली आहे. आणि कौतुकास्पद गोष्ट आहे की आपल्या छोटे बालकलाकार आहेत त्याच्यामधील सिया विक्रांत शिर्के ही अवघी 8 वर्षाची आहे. त्यानंतर यांशी बळीराम दांडे. सिया विक्रांत शिर्के ही अवघी 8 वर्षाची विद्यार्थिनी आहे. SPM शाळेमध्ये ती शिकत आहे आणि यंदा ती 3रीमध्ये आहे. तसेच रेयांशी बळीराम दांडेकर ही 9 वर्षाची मुलगी आहे. यंदा 4थी SPM हायस्कूलमध्ये शिकत आहे. तसंच प्रगती विकास पवार ही विद्यार्थिनी मेरी माता स्कूल येथे 3री मध्ये शिकत आहे. आणि साद इम्रान शेख हा 15 वर्षाचा असून त्याची स्कूल नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तो शिकत आहे. आणि हे सर्व विद्यार्थी सिया, साद आणि रेयांशी हे आपल्या चिपळूण येथील डायडास डान्स स्टुडिओ याच्यामध्ये नृत्याचे धडे घेतात. गेले त्यांनी 6 वर्ष या कार्यशाळेमध्ये त्यांनी भाग घेतला. आणि तसेच प्रगती ही RTM म्युझिक या मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे सोनू निगम सर यांची जी संस्था आहे त्यांच्या अंतर्गत ती सिंगिंगचे धडे घेते त्यांच्या संस्थेमधून. आणि एक मोठे चान्सेस मिळतात आपल्या ह्या विद्यार्थ्यांना. कारण आत्ता जर खेळ बघितला तर आपल्याकडे बरेचसे खेळ आहेत. म्हणजे आत्ता जर ऑलिम्पिकसारखे गेम्स जर पाहिले तर त्याला तशीच ह्या गेमला सुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपपर्यंत आता मान्यता आहे. आणि ह्याच्यातली एक स्टाईल आहे ब्रेकिंग स्टाईल. ती आता ऑलिम्पिक 2026मध्ये टोकियो जापान येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी आमची धडपड चालू आहे की त्यामध्ये आपल्या ह्या विद्यार्थ्यांना सहभाग मिळावा अंडर 15 एज ग्रुपमध्ये. जर ती संधी जर आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली तर आपलं खूप सोनं होऊ शकते ह्या कोकणाचं असं मी म्हणेन. तसंच हे विद्यार्थी आता श्रीलंका 10 ऑगस्ट रोजी यांची डायरेक्ट फायनल स्पर्धा आहे. सेमीफायनल किंवा हे नसतं याच्यामध्ये डान्समध्ये. तर डिरेक्टली फायनलमध्ये ग्रँड फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. आणि ही लाईव्ह दिसणार आहे. आपले यूट्यूब चॅनल्स असेल, स्पोर्ट्स चॅनल्स असतील त्याच्यावरती इत्यादी आपल्याला लाईव्ह दिसणार आहे. तसेच सिया विक्रांत शिर्के हिने हिपहॉप या कॅटेगरीमध्ये अवघ्या 8 वर्षाखाली ह्याच्यामध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. हिपहॉप कॅटेगरी डान्स या प्रकारामध्ये. तसेच रेयांशी बळीराम दांडेकर हिने फ्री स्टाईल डान्स ह्या प्रकारामध्ये तिने 8 ते 10 वर्षाखाली सहभाग घेतलेला आहे. प्रगती विकास पवार हिने 8 ते 10 वर्ष वयोगटामध्ये तिने सिंगिंग या प्रकारामध्ये तिने फ्री स्टाईलमध्ये घेतलेला आहे. आणि साद इम्रान शेख यांनी इंटरनॅशनल जी स्टाईल मांडली जाते कंटेम्पररी या कंटेम्पररी स्टाईलमध्ये त्याचा सहभाग आहे 15 वर्षाखालीलमध्ये. एव्हरेस्टमध्ये तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले सिंगिंग कॅटेगरीमध्ये. आणि तिचे जे गुण आहेत कारण ह्या स्पर्धेमध्ये मेरिट्स मिळतात त्या मेरिट्सच्या अंतर्गत जे गुण जास्त आहेत त्यांना डिरेक्टली चान्सेस मिळाले साऊथ एशियनमध्ये. म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री ज्याला बोलली जाते त्या वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये तिची डिरेक्टली साऊथ एशियन गेम्समध्ये तिची निवड झालेली आहे. आणि हे बाकीचे 3 विद्यार्थी आहेत त्यांनी जिल्हा त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती, एशियन गेम्सवरती अशा स्टेजवरती त्यांनी परफॉर्म करून साऊथ एशियनमध्ये त्यांची निवड झालेली आहे. तर असे हे विद्यार्थी आहेत ज्यांनी आपलं कोकणाचे कोहिनूर आहेत आता भविष्यामध्ये. आणि आम्ही सांगू शकतो हिंमतीने की यंदा येणारी जी स्पर्धा आहे साऊथ एशियनमध्ये आपण भारताला 4ही विद्यार्थी आपली भारताला सुवर्णपदक मिळवून देतील हे निश्चित आहे. असोसिएशन ऑफ भारत ही राष्ट्रीय संस्था आहे. त्याच्या अंतर्गत आपण ॲफिलिएशन ऑफ महाराष्ट्र स्टेट डान्स स्पोर्ट असोसिएशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र याच्या आपण ॲफिलिएशन आहे राष्ट्रीय पातळीवरती. आणि ह्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे. कारण डान्स आजपर्यंत आपण जर पाहिलं तर कमर्शियल बेसमध्ये करत होतो स्टेजवरती. पण आता त्याला स्पोर्ट्सचा दर्जा दिल्यामुळे एक त्याचा बोलतो ना एक दर्जा वाढलेला आहे डान्स नृत्याचा सुद्धा किंवा सिंगिंग कॅटेगरीचा सुद्धा. बरेचसे आपण नृत्य बघितले तर आपण लोकल स्टेजला आपण जे प्रमाणपत्र आपल्याला मिळतं किंवा लोकल डान्स कॉम्पिटिशनला आपण जे जातो त्याचं जे प्रमाणपत्र मिळतं त्याचा आपल्याला कुठेही शालेय जीवनामध्ये उपयोग होत नाही किंवा जर इत्यादी तुम्ही नोकरीसाठी असेल तर उपयोग होत नाही. पण जर मेरिट्स हा प्रकार जर आपण शब्द ऐकला मेरिट्स कारण हा नॅशनल आणि इंटरनॅशनल आणि साऊथ एशियन गेम्ससारख्या मेरिट्सनं जर आपण कुठेही आपण यूज केलं तर आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये 5 ते 6% गुण आपल्याला त्याला ग्रेस मार्क्स म्हणून पकडले जातात शालेय अभ्यासक्रमामध्ये. तसेच स्पोर्ट्स कोटा जो असतो शालेय स्पोर्ट्स कोटा त्याच्यातून त्यांच्या येणारी जी स्कॉलरशिप असते विद्यार्थ्यांसाठी ती सुद्धा उपलब्ध होते स्पोर्ट्स कोटामध्ये. आणि जर आपल्याला चांगले मार्क मिळाले मेरिट्समध्ये तर एक ॲडव्हान्टेजेससारखी आपल्याला एशियन गेम्ससारखे खेळण्यासाठी गेम्स आपल्याला खेळायला मिळतात. कारण आपण जर लोकल डान्स करायला जर कॉम्पिटिशन्समध्ये सहभाग जेव्हा घेतो तर आपल्याला कॅश प्राईज मिळतो.
किंवा आपल्याला प्रमाणपत्र मिळतं. तर ती कॅश प्राईज आपण बरेचसे काय करतो, घेतो, आपल्यावरती खर्च करतो किंवा कॉस्ट्युमवरती खर्च करतो. पण इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची कॅश प्राईज मिळत नाही. आपल्याला इथे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळतं, त्यानंतर तुम्हाला मेडल्स मिळतात. त्याच्यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड असं मेडल्स तुम्हाला मिळतात. प्लस मेरिट्स हे सर्टिफिकेट 10 ते 14 दिवसात तुम्हाला रजिस्टर होऊन येतं. कारण ही संस्था जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट ॲक्ट खाली ही संस्था रजिस्टर आहे.